शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरीबाबा दर्गा ट्रस्टच्या आवारातील 10 भले मोठे वृक्ष विनापरवाना तोडण्यात आलेत. ही अवैध वृक्षतोड निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी या वृक्षकत्तलीला विरोध दर्शवला. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेश मोरे तसंच शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनानंही या वृक्षतोडीची चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. ठाणे पश्चिमेकडील मखमाली तलावाच्या शेजारी असलेल्या नुरीबाबा दर्गा हा मुस्लिम धर्मियांसोबतच हिंदू आणि इतर धर्मियांचं देखील श्रद्धास्थान आहे. नुरीबाबा यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्यात नुरीबाबा यांची समाधी आहे. या दर्ग्या शेजारील मोकळ्या जागेतील 4 अशोकाचे वृक्ष, 2 सुपारीची झाडं, 1 कोकम, 2 नारळाची झाडं, 2 आंबा वृक्ष असे एकूण 10 वृक्ष अवैधरित्या बुंध्यापासून तोडण्यात आल्यानं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवली. त्यानुसार शिवसेना नगरसेवक राजेश मोरे, भाजपाचे प्रदेश शेडगे यांच्यासह शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसह प्रत्यक्ष पाहणी केली. हे कृत्य नुरीबाबा दर्ग्याच्या ट्रस्टचे पदाधिकारी आणि नुरी कुटुंबियांकडून केलं असल्याचा आरोप करून पालिका प्रशासन तसंच पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दादा काय सांगाल, या ठिकाणी झाडं तोडण्याचं निदर्शन आलं आणि आपण स्वतः दाखल झालं, काय नेमका प्रकार आहे? होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली. ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली. तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं. त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली. ही खरं तर त्यांचा ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्याच दृष्टीने 10, 15, 20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. तरी सुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली. आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मशगूल असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं. हे निषेधार्थ आहे. म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही. इथे नुरीबाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे. ह्यांचा होणारा उरूस मध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात. ह्यामागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं की अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली? आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे. वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे. त्यासाठी आतापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाही. पण हे 3 माणसं अतिक नुरी, शफीक नुरी आणि रफीक नुरी आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळेत. आणि आता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय. आम्ही तुमच्या मार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा. नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, तर त्यांच्या पुढची कारवाई करा. आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतो की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा. कारण ह्यामागे नुसतं झाडं तोडणं हा विषय नाही, तर ह्याच्यामागे अजून मोठा विषय पडद्यामागे आहे. आता जी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मी पोलीस प्रशासनाला परत विनंती करतोय की आपण ह्या सगळ्यांची सखोल चौकशी करा. ह्या जागेचा गैरवापर स्थानिक माणसंही होऊन देणार नाहीत आणि आम्ही सगळेही होऊन देणार नाहीत. काही झालं तरी आम्ही स्थानिकांच्या बरोबरीने आहोत. कुठलाही गैरप्रकार, मग झाडं तोडणे असो किंवा अजून कुठलाही असो, आम्ही इथले स्थानिक लोक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्थानिकांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरणार.